नमस्कार. हाय विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आपण? छान आहात अशी मला अपेक्षा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला लेक्चर नंबर 10 तर यापूर्वी आपण अपलोड केलेला आहे. पण हा जो लेक्चर नंबर 10 चा जो काही व्हिडिओ आहे तो थोडासा लेट झाला आहे, त्याबद्दल आपण दीर्घ करतो बेटा. परंतु लक्ष द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आज खूप थंडी वाजत आहे आणि थंडीमध्ये सुद्धा तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मेहनत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. तर आज आपण इयत्ता 9वी कोणता इयत्ता 9वी लेक्चर नंबर 10 चॅप्टर क्रमांक 15 द लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम या चॅप्टर बद्दल आपण उर्वरित माहिती राहिली होती, ती म्हणजे कोणती डायलिसिस या पॉइंटवर आपण आज बोलणार आहोत. तर पूर्वी आपण याच्या अगोदर जो काही लेक्चर झालेला आहे लेक्चर नंबर 9 मध्ये, जे आपण लेक्चर नंबर 9 मध्ये एक्सक्रीटरी सिस्टीम याबद्दल आपण माहिती घेतली होती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की एक्सक्रीटरी सिस्टीम म्हणजे काय, तर लिव्हिंग थिंग्स मध्ये जे काही सिस्टीम असते कोणती, जी की बॉडी मध्ये असलेले वेस्टेज अँड हार्मफुल सबस्टन्सेस रिमूव्ह करण्याची जी काही प्रोसेस करण्याची सिस्टीम आहे त्या सिस्टीमला आपण काय म्हणत असतो, तर एक्सक्रीटरी सिस्टीम म्हणत असतो. तर त्या एक्सक्रीटरी सिस्टीम मध्ये महत्त्वाचा जो काही ऑर्गन्स आहे ह्यूमन बॉडी मधला तो आहे किडनी. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे याच्या पूर्वी की विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बॉडी मध्ये ते one pair of kidney are located in posterior area abdomen cavity of the back side. ओके, म्हणजे पोटाच्या पोकळीच्या पाठीमागे जो काही एरिया आहे तो एरियामध्ये एका पेयर मध्ये किडनी लोकेटेड असते. वी हॅव लर्न. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. तर हे जे किडनी आहे, जसे की दोन किडनी असतात त्याच पद्धतीने युरेटर देखील त्याला दोन असतात आणि ते युरेटर कनेक्ट टू आवर युरिनरी ब्लॅडर अँड नेक्स्ट पोर्शन मीन्स युरेथ्रा. आणि युरेथ्राच्या मदतीनं आपण जे काही बॉडी मध्ये असलेलं हार्मफुल सबस्टन्स आहे ते आपण युरिनच्या माध्यमातून रिलीज करतो. अशा पद्धतीने आपण एक्सक्रीटरी सिस्टीम मध्ये बघितलेलं आहे. तर एक्सक्रीटरी सिस्टीम मध्ये बघत असताना आपण त्यामध्ये महत्त्वाचा जो काही अवयव आहे तो म्हणजे किडनी आहे. बघा, किडनी. आणि किडनीच्या आतमध्ये जो स्ट्रक्चर आहे ते आपण किडनी एक्सक्रीटरी सिस्टीम मध्ये किडनीचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे. आणि किडनीच्या मधामध्ये असलेलं जे काही मेडुला आहे, काय बेटा, मेडुला कॉर्टेक्स जे काही स्ट्रक्चर आहे, आणि त्या मेडुला मध्ये असलेले जे काही नेफ्रॉन्स आहेत, तर नेफ्रॉन्स इज अ मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस परफॉर्म इन किडनी ॲज लाईक फिल्ट्रेशन इन वॉटर प्लांट्स. जसे की पाण्याच्या फिल्टर मध्ये आपण जसं काय करतो, पाणी फिल्टर करण्यासाठी काय वापरतो, छाननी वापरतो किंवा चाळणी वापरतो. तर त्या पद्धतीनं आपल्या ब्लड मध्ये असलेलं हार्मफुल सबस्टन्सेस आणि वेस्टेज सबस्टन्सेस रिमूव्ह करण्यासाठी आपल्या किडनी मध्ये फिल्टर करण्याचं काम ते कोण करते, ते म्हणजे नेफ्रॉन करते. कोण करते मित्रांनो, नेफ्रॉन. तर तुम्ही बघितलं असेल नेफ्रॉनची जे डायग्राम आहे मी आपण बोर्डवर काढलेली आहे बघा. नेफ्रॉन हे जे नेफ्रॉन आहे, तर नेफ्रॉनच्या या समोरचा जो कप लाईक सेल, कोणता मित्रांनो, कप लाईक सेल. तर कप लाईक सेलला आपण काय म्हटलेलं आहे, बाउमॅन कॅप्सूल. काय म्हणलं, बाउमॅन कॅप्सूल. आणि हे जे काही गोल गोल दाखवलेलं आहे तुम्हाला इथं बंडल्स दाखवलेलं आहे, तर या बंडल्स लाईकला किंवा या गोल गोलला ग्लोमेरुलस असे म्हणतात. व्हॉट यू से, ग्लोमेरुलस. हे काय करतात, तर या ठिकाणी फिल्टर होते. काय फिल्टर होते, तर ब्लड फिल्टर होते. काय होतं, ब्लड फिल्टर होते. आणि ब्लड फिल्टर झाल्यानंतर हे पासिंग थ्रू टुवर्ड द हेनली लूप्स. हे जे पोर्शन आहे तर या पोर्शनच्या दिशेने म्हणजे हेनली लूप्स कडे. हे हेनली नाव असं का पडलं असेल, तर हेनली नावाच्या वैज्ञानिकाने याला फाइंड आउट केलेलं आहे, रिसर्च केला आहे, आणि त्यामुळे त्यांच्या नावावरून यांचं नाव हेनली लूप्स ठेवलेलं आहे. कोणाला, तर हा जो काही पोर्शन आहे इथून एवढा, या पोर्शनचं नाव आहे हेनली लूप्स. आणि याचं नाव आहे बाउमॅन कॅप्सूल. आणि हे जो पोर्शन आहे याचं नाव आहे ग्लोमेरुलस. काय नाव आहे, ग्लोमेरुलस. आणि त्यानंतर जो काही पोर्शन आहे हा यामध्ये काय होत असते, ब्लड मध्ये असलेलं जे काही युरिन आहे ते युरिन म्हणजेच हार्मफुल सबस्टन्सेस अँड वेस्ट सबस्टन्सेस टू
फॉरवर्ड टू युरेटर, फॉरवर्ड टू युरेटर म्हणजे तो कोणाकडे ढकलला जातो, युरेटर कडे ढकलला जातो. कोण तर युरिन, कोण बेटा युरिन. तर हे जे आपण बघितलेलं आहे हे मानवाच्या शरीरामध्ये मीन्स ह्युमन बीइंग मध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम मीन्स एक्सक्रिएशन प्रोसेस परफॉर्म करणारा very important portion means these are cell. Nephron is cell in excretory system. नेफ्रॉन हे कोण आहे तर एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये असलेली महत्वाची पेशी आहे. पेशी कोण आहे, पेशी. आणि या नेफ्रॉनमुळेच आपल्या किडनीच्या मधामध्ये असलेले जे काही किडनीचं जे काम आहे, फंक्शन्स आहेत, ते फंक्शन्स पूर्णपणे काटेकोरपणे परफॉर्म करण्याचं काम हे किडनीमध्ये नेफ्रॉन करत असतो. परंतु लक्ष द्या, जर एखाद्या व्यक्तीचं जर किडनी खराब झाली, सिंगल किडनी खराब झाली किंवा एक किडनी फेल झाली, तर त्या फेल झाल्यामुळे त्या व्यक्तीच्या लाईफस्टाईल मध्ये बदलाव दिसून येतात, त्यांच्या जीवनमानामध्ये बदलाव दिसून येतो आणि त्याचे इफेक्ट्स देखील त्यांच्या बॉडीवर दिसायला लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, एक किडनी फेल झाल्यामुळे तर त्यांचे जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते काय होते, ब्लड सर्क्युलेशन बीपी प्रेशर आहे ते देखील काय होतो, लो होतो. आणि त्यामुळे त्यांच्या लाईफ मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ इंजुरी काय होत असतात, परफॉर्म करत असतात किंवा ते तुम्हाला रिप्रेझेंट होत असतात, दिसत असतात. ओके. तर विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, तर हा कोण आहे तर किडनी मध्ये असलेला नेफ्रॉन आहे आणि नेफ्रॉनचं काम हे किडनी मध्ये काय असते, फिल्ट्रेशन करण्याचं काम. मग काय फिल्टर करते तर ब्लड करते, बरोबर आहे. पण त्याचबरोबर मानवाच्या शरीरामध्ये असलेल्या किडनीचे जे जोडी आहे त्या एका जोडीपैकी एक जर सिंगल किडनी फेल झाली तर त्याच्या जीवनावर काय होतो, परिणाम दिसून येतो. आणि आपल्याला माहित आहे, आपण एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये शिकलेलं आहे, जर मानवाच्या शरीरामध्ये हार्मफुल सबस्टन्सेस अँड वेस्टेज सबस्टन्सेस रेग्युलरली काय झालं नाही पाहिजे, काय झालं तर काय होईल तर बर बॉडीतून ते वेस्टेज रिमूव्ह नाही केले तर त्याचे काय होतं, ऍडव्हर्स इफेक्ट आपल्या बॉडीवर दिसून येतात आणि इंजुरी होऊ शकते, आणि त्यानंतर काय होऊ शकते, माणसाचा डेथ देखील होऊ शकतो. काय होऊ शकतो, डेथ म्हणजे मृत्यू देखील होऊ शकतो. तर विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, हे जे काही एक्सक्रिटरी सिस्टीम आहे आणि त्या एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये जे महत्त्वाचे जे किडनी आहे, किडनी म्हणजे कोण आहे, मेडुला आहे. आणि मेडुला मध्ये असलेले जे नेफ्रॉन आहे आणि नेफ्रॉनचे जे फंक्शन्स आहे जर ते व्यवस्थित नाही झालं किंवा त्याचे इफेक्ट्स ज्यामध्ये जर काही ॲडव्हान्टेजेस आले, डिसएडव्हान्टेजेस आले तर काय होऊ शकतो, त्याचा परिणाम तुमच्या बॉडीवर दिसून येतो. आणि त्यानंतर काय होत असते, बॉडीला अनेक प्रकारचे इफेक्ट्स दिसून येतात आणि त्यामुळे मानवाच्या बॉडीमध्ये जे काही घाण आहे, जे काही वेस्टेज सबस्टन्स आहे ते जर आपण बाहेर नाही काढले तर माणसाचा डेथ देखील होऊ शकते. हे आपण याच्या पूर्वी बघितलेलं आहे. तरी पण मग आता काय, तर जर माणसाच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या तर मग त्या जगायचं का, काय करायचं. तर विद्यार्थ्यांना लक्ष द्या, माणसाच्या दोन्ही किडन्या फेल झाल्यानंतर माणूस जगू शकतो, परंतु तो फार लाईफ काळ जगू शकत नाही. त्याचा जो लाईफ स्पॅन आहे, त्याचा जीवनकाळ आहे तो फार कमी आहे. ज्यांच्याकडे मनी पॉवर आहे तो जगू शकतो आणि जो त्याच्याकडे नाही त्याचा विषय संपलेला आहे. कारण तुम्हाला माहित असेल की आज मेडिकल मध्ये एवढ्या मोठ्यामध्ये क्रांती झालेली आहे की माणूस हा पैशाच्या जोरावर टेक्निकली मॅनमेड मशीनचा उपयोग करून काय होऊ शकतो, जगू शकतो. कारण आज मेडिकल फील्ड मध्ये मोठ्या प्रमाणात काय झाले आहे, प्रगती झाली आहे, डेव्हलपमेंट झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच बेसवर आपण एक की किडनी जर फेल झाल्या तर किडनी फेल झाल्यानंतर माणूस किती वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो आणि तो दररोज त्याला रक्त किती फिल्टर करून देऊ शकतो याविषयी माहिती, की तो कशा पद्धतीने जगू शकतो याबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी चॅप्टर क्रमांक 15 मध्ये क्लास 9th सायन्स या विषयामध्ये काय केलं आहे, डायलिसिस नावाचा एक पॉइंट दिला आहे आणि तो पॉइंट आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, डायलिसिस हा काय प्रकार आहे. तर डायलिसिस हा प्रकार मानव निर्मित मीन्स
मॅनमेड किडनी, कोणती आहे का प्रकारची मानवनिर्मित किडनी मिळायला हरकत नाही, कारण ज्या व्यक्तीच्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या आहेत तो व्यक्ती डायलिसिस वर जीवन का जगू शकतो, कारण हे कोण आहे मॅनमेड मशीन आहे, कोण आहे मानव निर्मित हे एक यंत्र आहे आणि या यंत्राच्या माध्यमातून मानवाला लागणाऱ्या दैनंदिन जीवनामध्ये त्याला जे रक्ताचे शुद्धीकरण करण्याची जी प्रोसेस आहे ती आर्टिफिशियल प्रोसेस म्हणजे मानव निर्मित पद्धतीने ही प्रक्रिया करून तो काय करतो देऊ शकतो, त्याचं नाव आहे डायलिसिस। तर या ठिकाणी आपण डायलिसिस पाहण्यापूर्वी तर डायलिसिसची डेफिनेशन काय बनते किंवा डायलिसिस कशाला म्हणतात हे आपण या ठिकाणी पाहूया। विद्यार्थ्यांना लक्ष द्या, बघा डायलिसिस द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग, काय म्हणले द प्रोसेस म्हणजे काय प्रक्रिया कशाची, सेपरेटिंग अ नायट्रोजनस वेस्ट। सेपरेटिंग म्हणजे काय विभाग करणे, म्हणजे एखादून बाहेर बाजूला करणे किंवा वेगळे करणे, काय झालं सेपरेटिंग, काय बाजूला करायचंय तर नायट्रोजनस वेस्ट। आता नायट्रोजनस वेस्ट म्हणजे कोण, ज्याला आपण NH3 म्हणतो, अमोनिया म्हणतो है ना, N आणि H नायट्रोजन प्लस हायड्रोजन या दोघांना एकत्र आणल्यानंतर काय होतो नायट्रोजनस बेस होतो, सॉरी नायट्रोजनस सबस्टन्स राहतो, त्याला आपण अमोनिया म्हणतो, युरिया म्हणतो, त्याच्यानंतर युरिक ऍसिड देखील म्हणतो। मग हे जे सबस्टन्सेस आहेत तर हे सबस्टन्सेस बाहेर काढण्याची जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया कुठून करायची, हे आपण जे सबस्टन्स आहे ते कुठून बाहेर काढतो आपण तर मानवाच्या शरीरामध्ये असलेल्या रक्तातून बाहेर काढण्याची जी प्रोसेस आहे किंवा जे फंक्शन्स आहेत त्यालाच बघा नायट्रोजनस वेस्ट फ्रॉम कुठून ब्लड मधून, कुठून मानवाच्या रक्तातून विथ द हेल्प ऑफ कशाने तर मदतीने, कोणाच्या मदतीने मशीनच्या मदतीने मानवाच्या शरीरातील असलेलं जे वेस्टेज सबस्टन्स आहेत त्यांना रिमूव्ह करण्याची प्रक्रिया करणाऱ्या यंत्रास काय म्हणतात डायलिसिस असे म्हणतात। तर विद्यार्थ्यांना समजलं तुमच्या तर डायलिसिस मशीन मीन्स एका प्रकारची कोण आहे तर मानवाच्या शरीरामध्ये असलेली नॅचरल प्रकारे प्रोसेस परफॉर्म करणारी जी किडनी आहे तर त्या किडनीच्या ऑप्शन म्हणून किडनीसाठी एक पर्याय म्हणून निर्माण केलेला तो एक यंत्र आहे आणि त्या यंत्राचं नाव आहे काय आहे डायलिसिस। तर या ठिकाणी मला डायग्राम दाखवली आहे, तर डायलिसिस ही कशा पद्धतीने काम करते तर लक्ष द्या बेटा, या ठिकाणी तर हा मानवाचा हात आहे, कोण आहे ह्यूमन हँड, म्हणजे मानवाचा काय आहे हँड आहे, हँड म्हणजे कोण हात आहे आणि या हाताला तुम्हाला टू व्हेसल्स आर इंडिकेटेड हियर। तर या ठिकाणी तुम्हाला दोन प्रकारच्या व्हेसल दाखवले आहेत आणि एक व्हेसल्स आहे वेन्स आणि दुसरी आहे आर्टरी। तुम्हाला माहिती आहे की आर्टरी हे काय काम करते आणि वेन्स हे काय काम करते हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। तरी पण वेन्सचं काम आहे मानवाच्या शरीरामध्ये असलेलं जे अशुद्ध रक्त आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, जे की शुद्ध झाले अशुद्ध रक्त आहे ते अशुद्ध रक्त हे काय करणार एका विशिष्ट प्रकारच्या पाईपच्या माध्यमातून एअर ट्रॅप बसून जेणेकरून इथे काय होणार नाही एअर गॅप होणार नाही आणि त्यामुळे इथं काय केलं आहे एअर ट्रॅप बसवलेला आहे आणि या पाईपच्या माध्यमातून काय केलं आहे या डायलिसिस मशीनचा जो काही हा मॉनिटर आहे या मॉनिटर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे की आपल्या नेफ्रॉनचे परफॉर्म करते फंक्शन्स ते फंक्शन्स या ठिकाणी या मॉनिटर मध्ये काम केले जाते आणि तुम्हाला या ठिकाणी दिसून सुद्धा येते की याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये साल्ट आहे, किती प्रमाणामध्ये युरिन आहे किंवा किती प्रमाणात त्याच्यामध्ये हार्मफुल सबस्टन्सेस आहेत, हे पूर्ण गोष्टी या ठिकाणी मॉनिटर दाखवलं जाते। कारण याचा मॉनिटर आहे काय नावाचं मॉनिटर। तर या ठिकाणी बऱ्याचशा फंक्शन्स होतात, प्रक्रिया होतात आणि त्या ठिकाणी तिथून नंतर काय होतं त्याचा तरी रक्त पुन्हा एक येत असते। जसे की आता बघा हे आरटी आहे, आरटीच्या माध्यमातून हा रक्त असं जाते आणि पुन्हा असं येऊन म्हणजे पुढून बघा आरटी पासून असं जाऊन इकडून असं या वेन्सच्या माध्यमातून आतमध्ये रक्त ट्रान्सफर होत असते आणि या ठिकाणी तुम्हाला दाखवलं आहे युजेस ऑफ डायलिसिस म्हणजे या ठिकाणी कोण आहे या ठिकाणी वेस्टेज सबस्टन्सेस आहेत म्हणजे एका प्रकारचं युरिन आहे, कोण या ठिकाणी युरिन म्हणजे हे जे तुम्हाला दाखवलं आहे एक शिशी दाखवली आहे तर या शिशीमध्ये कोण एका प्रकारचं युरिन आहे विद्यार्थ्यांनो आणि त्यानंतर हे जे एक दाखवले आहे तुम्हाला फ्रेश डायलिसिस म्हणजे ज्यावेळेस हे पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर या ठिकाणी कोण येत असते फ्रेश डायलिसिस झालेलं ब्लड येत असते आणि पुन्हा ते इथून अशा पद्धतीनं आतमध्ये आपल्या शरीरामध्ये एंटर केली जाते। मग या ठिकाणी काय एंटर केलं जाते
तर रक्तामध्ये असलेले नायट्रोजन सबस्टन्सेस म्हणजे हार्मफुल सबस्टन्सेस रिमूव्ह करून ते पूर्ण डायलिसिस मशीन काय करते, ते ऍब्झॉर्ब केलेले रक्त एका पाईपने ते काय करते दुसऱ्या पाईपने आतमध्ये बॉडीमध्ये सोडत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, मग आता हे की तुम्हाला असेल की ही अशा प्रकारची प्रोसेस कशी करायची, मग किती दिवस करायची, केव्हा करायची. तर विद्यार्थ्यांना लक्ष द्या, तुम्हाला माहित असायला पाहिजे की जर एखाद्या व्यक्तीच्या दोन्ही किडन्या फेल असतील किंवा त्याच्या पर्सेंटेज मध्ये दोन्ही किडन्या फेल असतील, तर त्या किडन्या फेल असलेल्या तर त्याच्यामध्ये काय करायचं, त्याचा एक क्रायटेरिया ठरलेला असतो, त्याचा एक शेड्यूल ठरलेला असतो. त्यांच्या पर्सेंटेज ऑफ किडनीवरून किती प्रमाणामध्ये किडनी फेल झाली आहे यावर त्याचा काय ठरलेला असतो, एक शेड्यूल ठरलेला असतो आणि त्या पद्धतीने डॉक्टर त्यांना बोलवत असतात. सर्वप्रथम काय करतो माहिती आहे का, त्यांना पहिला डायलिसिस करण्यासाठी त्यांना 30 दिवसानंतर येण्यासाठी बोलवतात. किती दिवसाला? 30 दिवसानंतर. नंतर त्यांना बोलवतात 15 दिवसासाठी आणि त्याच्यानंतर त्याच्या पर्सेंटेज मध्ये जर ग्रोथ असेल किंवा इम्प्रूव्हमेंट तर होतच नाही, परंतु त्याच्यामध्ये जे काही कॉन्स्टन्स मेंटेन करण्यासाठी, त्याची स्थिरता मेंटेन करण्यासाठी कुणाची, किडनीची त्याचे जे प्रोसेस आहे तुम्हाला माहित असायला पाहिजे. जो व्यक्ती डायलिसिसवर असतो त्या व्यक्तीमध्ये इम्प्रूव्हमेंट होत नाही, तो कॉन्स्टंट राहतो आणि हळूहळू त्याच्यामध्ये जे काही कॅपॅसिटी आहे ती कमी कमी होत जाते. त्याच्या कॅपॅसिटीनुसार डॉक्टर काय करतात, त्यांना असं 30 दिवस नंतर, 15 दिवस नंतर, 10 दिवस आणि नंतर 5 दिवस आणि नंतर 1 दिवस आड करून अशा पद्धतीने त्यांना अपॉइंटमेंट दिलं जाते आणि त्यानुसार ज्या व्यक्तीकडे पैसे आहेत तोच व्यक्ती जगू शकतो आणि त्या बाकीचे मरून जातात. कारण विद्यार्थी मित्रांनो लक्षात यायला पाहिजे की ही प्रोसेस मी का सांगतो, ही महागडी प्रोसेस आहे. कशी आहे? महागडी. म्हणजे एक टाइमला जर ब्लड फिल्टर करून तुमच्या बॉडीमध्ये एंटर करायचं असेल तर तुम्हाला पर डे किंवा 1 दिवस आड करून जरी तुम्हाला सांगितलं तरी तुम्हाला 3 ते 4 हजार रुपये खर्च येतो आणि हे सर्वसाधारण व्यक्तीला परवडणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तर हे जे डायलिसिस मशीन आहे, ही डायलिसिस मशीन एका वेळेला 500 ml, किती? 500 ml, किती ml? 500 ml एवढं रक्त ही एखाद्या पेशंटच्या बॉडीमध्ये म्हणजे एखाद्या रोग्याच्या शरीरामध्ये, ज्या व्यक्तीचे किडन्या फेल आहेत त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये या डायलिसिस मशीनच्या मदतीने 500 ml रक्त आपण काय करू शकतो, पुन्हा पाठवू शकतो शुद्ध करून. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला माहित असायला पाहिजे की विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी मानवाच्या शरीरामध्ये रक्त जवळजवळ 5 लिटर असते. किती असते? 5 लिटर. तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलं बघा, ह्युमन बॉडी मानवाच्या शरीरामध्ये 5 लिटर रक्त असते. किती असते? 5 लिटर. त्याचबरोबर बघा, किडनी जे नॉर्मल किडनी आहे, जे हेल्थी पर्सन आहे, जे चांगले व्यक्ती आहेत, त्यांचं शरीर तंदुरुस्त आहे, अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये किडनी काय करते, 400 वेळा ब्लड फिल्टर करते. किती दिवस करते? 400 वेळा ब्लड फिल्टर करते पर डे. म्हणजे प्रतिदिन 400 लिटर रक्त, 400 टाइम रक्त आपल्या शरीरामध्ये काय करत असते, किडनी फिल्टर करत असते. त्याचबरोबर किडनी पर डे 1 to 1.9 लिटर्स हे आपण याच्या अगोदर पण शिकलेले आणि आता पण सांगतो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, हे रक्त फिल्टर करत असताना मानवाची जी किडनी आहे तर ती किडनी काय करत असते, तर 1 लिटर ते 1.9 इतक्या प्रमाणामध्ये रक्त जे युरिन आहे ते रक्तातून बाहेर काढत असते किंवा त्याला बाहेर फेकून देत असते. तर लक्षात घ्या, हे जे प्रोसेस करण्याचं जे काम आहे तर ते कोण करते, तुम्हाला सांगितलं मी आताच, नॅचरली कोण करते, नेफ्रॉन करते आणि आर्टिफिशियली कोण करते, डायलिसिस करते. परंतु त्यापेक्षा आपल्याला नेफ्रॉन जे नॅचरली आहे, किडनी आहे आपली, त्या किडनी मध्ये असणारा जो नेफ्रॉन आहे तर ते नेफ्रॉन किती आहे, 1 मिलियन आहे. तरच आपण 10 लाख असे म्हणतो. तर मानवाच्या each and every kidney how many nephrons are present, 1 million nephrons are present each person. तर प्रत्येक व्यक्तीमध्ये नेफ्रॉनचे प्रमाण किती असते, 1 मिलियन ते जवळपास 10 लाख असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ ची नितांत गरज आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण जो विद्यार्थी ज्यांना फीस भरू शकत नाही, ज्या चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन मिळू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. धन्यवाद.